पटण्यातील 2 कोचिंग क्लास मधील वाद आता इतक्या गंभीर टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की त्यामध्ये तोडफोड, अटक, संशयास्पद मृत्यू, हत्येचा आरोप आणि आता राजकीय हस्तक्षेपही पाहायला मिळत आहे। नेमकं काय घडलं आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत कोणकोणते 2 दावे समोर आले आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि तुमच्या महाराष्ट्र रोअर या चॅनलवर स्वागत करत आहे। पटण्यातील प्रसिद्ध शिक्षक खान सर आणि ज्ञानबिंदू अकॅडमीचे संचालक रोशन आनंद म्हणजेच रोशन सर यांच्याशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। या प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर 2 जून रोजी झालेल्या तोडफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेले रोशन आनंद सर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। मात्र जेलमधून बाहेर येताच रोशन आनंद सर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी माध्यमांशी म्हणजेच मीडियाशी बोलताना दावा केला की त्यांच्या भावाचा म्हणजेच प्रिन्स यादव यांच्या नेपाळमध्ये झालेला मृत्यू हा अपघात नसून त्यामागे खान सरांचा हात आहे। त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि त्याच दरम्यान त्यांच्या भावाचा हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे। साजिश हुआ है, हमारे साथ साजिश हुआ है। हमारे भाई की हत्या फैजल खान और किसान कोल्ड स्टोर के मालिक RS प्रसाद ने षड्यंत्र रच करके हमारे भाई की हत्या करवाई है। और जब मैं बाहर था तो क्यों हमारे भाई के साथ कुछ नहीं हुआ, और जब मैं जेल चला आया तो मेरे भाई की हत्या हो गई। प्रिन्स यादव यांच्या मृत्यूबाबत 2 वेगवेगळे दावे समोर आले आहेत। पहिल्या दाव्यानुसार या प्रकरणात FIR मध्ये नाव आल्यामुळे अटकेपासून बचाव करण्यासाठी प्रिन्स यादव नेपाळमध्ये गेला होता। तिथे विराटनगर मधील एका हॉटेलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। तर दुसऱ्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की 2 जून रोजी झालेल्या गोंधळादरम्यान खान सरांच्या बॉडीगार्ड्सनी केलेल्या डिफेन्समध्ये गोळीबारात प्रिन्स यादव जखमी झाला होता। त्यानंतर अटकेच्या भीतीमुळे त्याचा उपचारासाठी नेपाळमध्ये नेण्यात आलं, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र या 2 दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आणि तपास सध्या सुरू आहे। या सर्व घडामोडीनंतर खान सरांनी स्वतः एक व्हिडिओ संदेश जाहीर केला। या व्हिडिओमध्ये ते अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले। खान सर म्हणाले की प्रिन्स यादव याच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांना धक्का बसलाय। अशा प्रकारची वेळ कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कार्यवाही व्हावी असे त्यांनी मृत्यूच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे। अचानक से सब चीज चल रहा था, कहीं कुछ लोगों से कॉल आने लगा कि सर ये रोशन सर के भाई की नेपाल में संदिग्ध स्थिति में डेथ हो गई। तसेच त्यांनी मृताच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आवश्यक ती मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे। आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालाय। बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। शिवाय प्रिन्स यादव यांच्या पोस्टमॉर्टमचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। एकेकाळी 2 कोचिंग संस्थांमधील स्पर्धा म्हणून पाहिले जाणारे हे प्रकरण आता गंभीर आरोप आणि राजकीय चर्चेचा विषय बनला आहे। पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे, सध्या अनेक आरोप आणि प्रत्यारोप समोर येत आहे, मात्र तपास यंत्रणेकडून अधिकृत निष्पक्ष अद्याप सध्या जाहीर करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे अंतिम सत्य समोर येण्यासाठी तपास पूर्ण होणं आवश्यक आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? निष्पक्ष चौकशी होणं किती महत्त्वाचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेतील विश्लेषण पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।